श्रीराम मित्र मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे। आजची भरती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची पदभरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत इंजिनिअरिंग पदभरती जी निघालेली आहे, ज्यामध्ये 2570 पदांची जी वेकेन्सीज निघालेली आहे, ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओसुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवरती ही पदभरती असणार आहे। यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस ही भरती असणार आहे। यामध्ये 11 महिने 29 दिवसाचा कालावधी असणार आहे। यामध्ये पहिलं पद असणार आहे वैद्यकीय अधिकारी, ज्यामध्ये 32 जागा रिक्त असणार आहेत। स्टाफ नर्स फिमेल याकरता 31 जागा रिक्त आहेत। स्टाफ नर्स पुरुष याकरता 7 जागा असणार आहेत। बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे मल्टीपर्पज वर्कर MPW या पदाकरता 51 जागा रिक्त असणार आहेत। तर बघा, वय मर्यादा तुम्हाला काय असणार आहे, तर तुम्हाला ही वय मर्यादा 18 ते 65 वर्षापर्यंत असणार आहे, ज्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी जास्त असणार आहे। तर बघा, आता बघूया की तुमचं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, सॅलरी किती भेटणार आहे, वय मर्यादा किती असणार आहेत। तर सर्वप्रथम बघा, वैद्यकीय अधिकारी यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही MBBS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे, विथ तुमचं MMCचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। 18 ते 70 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे। यामध्ये टोटल 32 जागा रिक्त असणार आहे। प्रति महिना तुम्हाला 60,000 हा पेमेंट भेटणार आहे। त्यानंतर बघा, दुसरं पद असणार आहे स्टाफ नर्स। यामध्ये मेल आणि फिमेल दोन्हीचं सेम असणार आहे। 12वी प्लस तुमचं विथ GNM किंवा BSc नर्सिंग कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे, विथ तुमचं MNCचं म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्टर असणे आवश्यक असणार आहे। 18 ते 65 वर्ष एज लिमिट असणार आहे। यामध्ये एकूण 40 जागा रिक्त आहेत। 31 महिलांच्या आणि ज्या उरलेल्या जागा आहेत त्या पुरुषांच्या असणार आहेत। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 20,000 सॅलरी भेटणार आहे। त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर या पदाकरता सुद्धा शैक्षणिक पात्रता 12वी प्लस स्वच्छता निरीक्षकाचा जो कोर्स असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। 18 ते 65 वर्ष एज लिमिट असणार आहे। 51 जागा रिक्त असणार आहेत। 18,000 प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। तर बघूयात की आता मुलाखतीच्या तारखी काय असणार। सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी या पदाकरता 12 नोव्हेंबर 2025 म्हणजेच वार बुधवारी येथे तुमची अर्ज स्वीकारण्याची तारीख असणार। अर्ज स्वीकारण्याचा वेळ हा 11 ते 11:30 असणार आहे। अर्ज छाननीचा वेळ 11 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे। मुलाखतीचा वेळ हा दुपारी 2 वाजल्यापासून पुढचा असणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स मेल आणि फिमेल दोन्ही करता 10 नोव्हेंबर 2025 असणार आहे, सोमवार वार असणार आहे। सर्व पदांसाठी अर्ज स्वीकारण्याचा वेळ हा 11 ते 11:30 असणार आहे। त्यानंतर अर्जाची छाननीचा वेळ हा 11:30 पासून त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरता तुमची मुलाखतीची तारीख ही 11 नोव्हेंबर 2025 मंगळवारची असणार आहे। सर्व पदांकरता अर्ज स्वीकारण्याची वेळ ही 10 ते 11:30 असणार आहे। अर्ज छानण्याची वेळ ही 10:30 पासून पुढे असणार आहे। तर बघा, तुमच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय असणे आवश्यक असणार आहे, जे तुम्ही मुलाखतीच्या वेळेत तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात। तर सर्वप्रथम संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर वयाचा पुरावा, जे तुम्ही पदवी कंप्लीट केली त्याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। गुण प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे ज्यांनी MBBS किंवा नर्सिंग केले त्यांच्याकडे MMC आणि MNCचं प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर जात वैध प्रमाणपत्र आवश्यकनुसार नॉन क्रिमिनल असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असणे आवश्यक असणार आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, साधा फोटो, जर अर्जदार विवाहित असला तर त्याच्याकडे विवाहाचं नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। त्याच्यावरती कोणताही फौजदार गुन्हा नसल्याचं हमीपत्र असणे आवश्यक असणार आहे। हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत, ते तुम्ही तुमच्या मुलाखतीच्या वेळेत सोबत घेऊन जाऊ शकता। तर आता बघूयात की आपली दुसरी भरती म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कोणती पदभरती असणार आहे। तर बघा, ही पदभरती सुद्धा थेट मुलाखतीवरती असणार आहे। यामध्ये सुद्धा स्टाफ नर्स या पदाकरता 2 जागा रिक्त आहेत। प्रति महिना तुम्हाला येथे 30,000 पेमेंट भेटणार आहे। 30 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। बघा, एज लिमिट तुम्हाला ही 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। तुमची शैक्षणिक पात्रता ही 12वी प्लस GNM किंवा BSc नर्सिंगचा जो कोर्स असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे।
मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन्हीही जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक दिली आहे, तुम्ही ते नक्कीच बघा. मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.